आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे करंजा बंदर कार्यान्वित झाले असून त्यांच्या माध्यमातून उरण परिसरात विकासाची अनेक मोठी कामे पूर्णत्वास आली आहेत। विकासाचा हा प्रवाह भविष्यातही असाच सुरू ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे चांजे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रीना घरत आणि चांजे पंचायत समिती गणाचे उमेदवार कैलास भोईर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमॅन प्रदीप नाखवा यांनी सोमवारी केले। चांजे जिल्हा परिषद गटाच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार रीना घरत आणि चांजे पंचायत समिती गणाचे उमेदवार कैलास भोईर यांच्या प्रचारार्थ सोमवारी करंजा नवापाडा येथे मतदारांशी संवाद साधण्यात आला। यावेळी प्रदीप नाखवा यांनी आमदार महेश बालदी यांनी मच्छीमार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासोबतच पायाभूत सुविधांना प्राधान्य दिल्याने परिसराचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। या प्रचार दौऱ्यादरम्यान उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले। यावेळी जितेंद्र घरत, राजेश नाखवा, नारायण नाखवा, भारत नाखवा, महेंद्र कोळी, दीपक नाखवा, सागर नाखवा, अशोक नाखवा, हरेश्वर म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, विनोद नाखवा, संजू नाखवा, ऋषिराज कोळी, प्रकाश कोळी, मनोहर कोळी, विलास कोळी, उमेश भगत, राजेंद्र नाखवा, सिद्धार्थ नाखवा, मंगेश कोळी, निलेश नाखवा, वीरेंद्र घरत, राजेश बुरुंडे, दिगंबर म्हात्रे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आता येत्या 7 तारखेला जिल्हा परिषद चांजे आणि पंचायत समिती चांजे यासाठी आपले उमेदवार रीनाताई घरत आणि कैलास भोईर यांना आपल्याला येत्या 7 तारखेला दोन्ही कमलावरील बटणं दाबून विजयी करायचा आहे। विजय करण्यामागे कारण एकच की आपल्या या उरण विधानसभाचे आमदार महेश बालदी साहेबांनी आपल्याला करंजा येथे 170 कोटीचं आधुनिक बंदर आपल्याला आणलेलं आहे। त्याच्यामुळं करंजा गावातील सर्व लोकांना रोजगार मिळाला आहे, मच्छीमार धंद्यातील लोकांना सुखसोयी मिळाल्या आहेत आणि लोकांना त्याचा भरपूर फायदा झाला। तसेच महेश बालदी यांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला आपण सातपाड्याला आता येत्या बजेटमध्ये प्रत्येकाला आपण गावामध्ये चौतारा आणि शेड आणि जेट्ट्या घेतलेल्या आहेत। तसेच आपल्याला रेवस आणि करंजा ब्रिज याच्या माध्यमातून जो करंजा बंदर आहे त्याच्यातून आपल्याला एक पॉईंट करणार आहोत। ही सर्व विकासाची कामं आणि ज्या मच्छीमारांच्या काय समस्या असतील, डिझेल परतावा असो, मच्छीमारांना धंद्याबाबतीत पर्सनेट किंवा ट्रॉलिंगच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी असो, या बाबतीत नेहमीच आमचे महेश बालदी यांनी वेळोवेळी आपल्या मच्छीमार समाजाला सहकार्य केलेलं आणि त्यांच्या समस्या दूर करून त्यांच्या अडचणी दूर करून आमच्या पाठीशी महेश बालदी खंबीरपणे उभे असतात। म्हणून मी सर्व या करंजा गावातील लोकांना आवाहन करतो की येत्या 7 तारखेला आपण दोन्ही उमेदवार यांना भरघोस मताने निवडून द्याल। दोन्ही कमलावरील निशाणा दाबून दोघांना भरघोस मताने निवडून द्याल एवढी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द सांगतो।